सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी शरद पवार यांनी रोहित पवारांची नियुक्ती केली आहे। महाराष्ट्राच्या बहुजन समाजासाठी अतिशय श्रद्धेचे स्थान असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बळकवलेल्या रयतवरती पवारांनी आपल्याच कुटुंबाची घुसखोरी सुरू केली। हे पुन्हा एकदा यातून अधोरेखित होत आहे। सातत्याने आपण राज्याचे नेते आहोत। काम करणाऱ्या रोहित पवारांनी आपल्या आजोबांच्या कृपेने पुन्हा एकदा एक पद मिळवलंय, हे त्यांनी लक्षात ठेवावं, जे महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय। घराणेशाहीचं द्योतक असणाऱ्या या मंडळींनी खरं तर इतरांवर विशेषतः भारतीय जनता पक्षावरची टीका करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या वाडवडिलांच्या कृपेने राजकारणात आहोत। महाराष्ट्राच्या जनतेला रयत पवारांच्या घशात जाताना पाहून नेहमी दुःख होतं, पण रयतवरती कब्जा करणाऱ्या शरद पवार यांना आता रयत पुढच्या पिढीला द्यायची आहे। जी रयतेसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपलं आयुष्य वेचून वटवृक्षासारखी केली, ती पवारांनी दिली। हेच या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून द्यायचे आहे, असे अजित चव्हाणजी, प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र यांनी म्हटलंय। कधीकाळी भारतीय जनता पक्षामधनं जिल्हा परिषदेच्या एका गटाकरता उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणाऱ्या, नंतर अजितदादांच्या कृपा आशीर्वादानं नगर जिल्ह्यामधल्या मतदारसंघातनं आमदारकी मिळवलेल्या रोहित पवारांना अखेर आजोबा शरदराव पवारांच्या आशीर्वादामुळं रयतच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे। कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामधल्या तळागाळामधल्या बहुजन समाजाचं एक अतिशय आदराचं असं स्थान आहे। पवार कुटुंबानं हडपलेल्या या संस्थेत का होईना रोहित पवार कुठंतरी इतके दिवस प्रयत्न केल्यानंतर आजोबांकडून काहीतरी मिळालंय, यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छा आहेत। पण मागे वळून बघताना हे निश्चितपणे लक्षात ठेवा की भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या बळावरती घडलेला आहे। आपल्या मतदारसंघात पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्याची राहिलेली कामं आणि मॉन्सून पूर्व जी कामं आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि आजोबांच्या कृपेनं जे काही मिळालंय, रयत बळकवलेली आहे आणि ती परिवारामध्येच हळूहळू पवार वाटतायत, याचं द्योतक असणाऱ्या या अध्यक्षपदासाठी खरं तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला मनापासून कधीच शुभेच्छा देणार नाही, पण करा, घराणेशाही साजरी करा। पण यापुढं भारतीय जनता पक्षावरती बोलताना इतर सगळी बोटं आपल्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा। आणि या शुभेच्छा या घराणेशाहीला अधोरेखित करण्याकरता रोहित पवार तुम्हाला मी मुद्दाम देतोय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।